तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. फायनली भरपूर जणांनी गोष्ट माहीत नसते की शॅडो इफेक्ट डायरेक्ट कसं काय मारू शकते. ठीक आहे, भरपूर जण प्रयत्न करते. तर फायनली मी आज त्याचं ट्युटोरियल आणलं जेणेकरून तुम्हाला ते माहिती असावा. माझ्याकडे ती प्लगइन संपूर्ण गोष्टी होत्या, नक्कीच तुम्हाला मी ते प्रोव्हाइड केले, काय विषय नाही. ठीक आहे, एकदम जबरदस्त ट्युटोरियल झाले. तर अशा मी चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात इम्पॉर्टंट घेतं फोटोशॉप ओपन करून. ठीक आहे, तर फोटोशॉपमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे एक साईज क्रिएट करून घेतो. ठीक आहे, 10x9 ची मी साईज क्रिएट करून घेतो. इथं 16x9 करतो इथं. ठीक आहे, रेझोल्युशन 300 ठेवलंय आणि ते इंचेस मध्ये करून घेतो. ठीक आहे, आणि इथं क्रिएट म्हणतो, डायरेक्ट एंटर दाबतो असे पण आपली. ठीक आहे, असे बघू शकता आपण डायरेक्ट एक साईज क्रिएट केली. आता मी तर इथे एक डार्क बॅकग्राऊंड घ्यायला लागणार आपल्याला. ठीक आहे, तर मी तर क्रोमला जातोय नॉर्मली. ठीक आहे, तर असे क्रोमला येतो आणि इथं सर्च करतो पिंटरेस्ट. ठीक आहे, तर तुम्हाला तेच सर्च करता मित्रांनो, पिंटरेस्ट डायरेक्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं आल्यानंतर इथं वरती सर्च बार मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे डार्क बॅकग्राऊंड. ठीक आहे, तर असे डार्क बॅकग्राऊंड किंवा डार्क पोस्टर बॅकग्राऊंड नक्कीच ते आपण तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकतो, तो काय विषय. पण आपण इथं समजा डार्क बॅकग्राऊंड टाकले या टाईपमध्ये. ठीक आहे, आता भरपूर असे डार्क बॅकग्राऊंड तुम्हाला बघायला भेटणार. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करत चाला, जेणेकरून तुम्हाला ते अजून वेगवेगळ्या पद्धतीने भारी बॅकग्राऊंड बघायला भेटतील, तो काय विषय. तर समजा नॉर्मली आपण इथं याच्यावर क्लिक करू. ठीक आहे, त्याच्यानंतर भरपूर असे खाली बॅकग्राऊंड आले त्याच्यावर डिपेंड. त्यानंतर असे पण बघू शकतो मी इथं कशी बॅकग्राऊंड बघायला भेटू राहिले आपल्याला. तर हे एक बॅकग्राऊंड वाटते मला, याला घेऊन टाकतो मी. ठीक आहे, या पद्धतीने त्यावर क्लिक करून त्याला कॉपी म्हणतो. ठीक आहे, असे पण येतो मी फोटोशॉपमध्ये. तर फोटोशॉपमध्ये आल्यानंतर इथं कंट्रोल व्ही दाबून डायरेक्ट पेस्ट केलंय, शिफ्ट दाबून त्याला आडवं करून घेतोय मित्रांनो. ठीक आहे, अशा पण त्याला नक्कीच या हिशोबाने इथं फिलअप करून टाकतो. हे बघू शकता, एंटर दाबतो. तर असे म्हणजे बॅकग्राऊंड बघू शकता, एकदम खतरनाक दिसतं आपलं. त्यावेळेला काय करणार मित्रांनो, फिल्टरमध्ये जाऊन त्याला ब्लर मारून घ्यायचं, गाउसन ब्लर. ठीक आहे, गाउसन ब्लर मारल्यानंतर तो ओके म्हणतो. आपण थोडं ब्लर मारलंय. खाली बॅकग्राऊंड एक मित्रांनो एक सॉलिड कलर मारतोय मी, रेड कलरचा. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, आणि जे वरचं जे आपली बॅकग्राऊंड त्याची नॉर्मल ऑप्शन तिथे कमी करतो या टाईपमध्ये. ठीक आहे, तर अशा म्हणजे गोष्ट झाल्यानंतर मी तर एक लक्षात घ्या, आता संपूर्णरित्या तुम्हाला सांगतो परत. ठीक आहे, थोडा अजून ब्लर नॉर्मल वाढून घेतो या हिशोबाने. ते झाल्यानंतर मी तर तुम्हाला खाली एक न्यू लेअर घ्यायची. मी न्यू लेअर घेतोय, एडिटमध्ये जाऊन त्याला फिल करून घेतोय 50% ग्रे. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलंच कशाने करायचं मागच्या ट्युटोरियलमध्ये. फिल्टरमध्ये यायचं, नॉईजमध्ये त्याला ॲड नॉईज करून टाकतोय. इथं ओके म्हणतो, परत फिल्टरमध्ये येतो आणि त्याला इथं शार्पनमध्ये जाऊन मित्रांनो इथं स्टाईलिशमध्ये जाऊन एम्बॉस करून घेतो. तो ओके म्हणतो. नॉर्मलला इथं जाऊन याला ओव्हरली करून टाकतो. एक पद्धत तुम्हाला नॉर्मली कळेल, ऑपेसिटी 50 ठेवते. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला कळेल, तो काय विषय. ठीक आहे, या पद्धतीने लॉक करून टाकतो. तर एवढं झाल्यानंतर आता टेक्स्टवर क्लिक करतो मित्रांनो. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आपली शॅडो. तर अशी आपण बॅकग्राऊंड घ्यायची क्रिएट करून टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता मी इथं टेक्स्ट घेतो आपलं, यात युनिकोड तो कॉपी करून घेतो, जेणेकरून आपला वेळ नाही जाणार. ठीक आहे, तर अशापणे आपण फोटोशॉपमध्ये येतो, टेक्स्टवर क्लिक करून इथं कंट्रोल व्ही दाबून याला पेस्ट केलं, काय विषय. ठीक आहे, परत अजून आपण घेतो ऑल दाबून याला दुसरं करून घेतो. परत आपण दुसरा युनिकोड इथून घेऊन टाकतो खालचा. ठीक आहे, डबल टॅप करून तिथं तो पेस्ट करून टाकला, काय विषय नाही. तुम्ही ते नक्की टायपिंग करून घ्या तुमच्या हिशोबाने, तो काय विषय नाही. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, इथं समजा आपण इथं नॉर्मली झूम करून घेऊ फोटो. ठीक आहे, त्या हिशोबाने असे झूम केल्यानंतर जे खालचं नाही मित्रांनो त्याला इथे सेट करतो या हिशोबाने. ठीक आहे, अशा हिशोबाने इथं थोडं त्याला मी सेट करून घेतोय या हिशोबाने माझ्या. ठीक आहे, याला हिशोबाने थोडंसं नॉर्मली सेट करू, जेणेकरून ते थोडं आपलं भारी वाटेल, काय विषय. ठीक आहे, तर अशी ना आपल्याला ते नक्की करायचंय. ठीक आहे, समजा इथं मी अशा पण केलंय. आता आपल्याला स्ट्रोक मारता मित्रांनो. ठीक आहे, तर काय करतं, जे खालचं नाव आहे तर त्याला सिलेक्ट करून कंट्रोल दाबून टीवर क्लिक करा, जो ऐकून टीवर क्लिक करा. त्याच्यानंतर सिलेक्टमध्ये या मॉडिफायमध्ये जाऊन एक्सपांड करा, इथं साईज 5 ठेवा, ओके म्हणा. आगमनचे नाव क्लिक करा, कंट्रोल शिफ्ट आय दाबा, म्हणजे आपले बाहेरचं सिलेक्शन झालं मित्रांनो. इथं मास्क करा, डायरेक्ट तो स्ट्रोक बसून जाईल आपल्याला. खालच्या नावाला दोघांना सिलेक्ट करून लेअर कंट्रोल जी दाबून याला ग्रुप बनवा. त्या ग्रुप तुम्हाला लेअर पॅटर्न ग्रुप बघायला भेटेल, त्यावर राईट क्लिक करून त्याला मर्ज करून टाका. ठीक आहे,
म्हणजे एक सिंगल लेअर आपली तर तयार झाली अशा पद्धतीने. अशा एवढं केल्यानंतर आता त्याला सिलेक्ट करून मित्रांनो डबल टॅप करून हा पॅनल तुम्हाला ओपन होणार. तर कलर ओव्हरली म्हणा या तिथं आल्यानंतर त्याला मी घेऊन टाकतो इथं थोडे या टाईपमध्ये कलर मारतो ठीक आहे. अशा टाईपमध्ये इथं ओके म्हणतो हे बघू शकतो. तर अशा पद्धतीने कलर मारला. आता आपल्याला शॅडो द्यायचा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो शॅडो द्यायचा. आता लक्षात घ्या आता वरती तुम्हाला एक विंडोचं ऑप्शन ते विंडोजचं ऑप्शन मध्ये तुम्हाला एक ॲक्शन म्हणून ऑप्शन बघायला भेटणार. हे ॲक्शनचं ऑप्शन त्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला अशा पण एक आयकॉन बघायला भेटेल. हे जे आयकॉन तुम्हाला इथं बघायला भेटेल ठीक आहे. तर यावर क्लिक करायचं. अशा पण तुम्हाला इंटरफेस शो होऊन जाणार आहे. तुम्हाला मटेरियलमध्ये मी प्रोव्हाइड केला लॉंग शॅडो ठीक आहे. तर तो ॲड कसा करायचा या अशा पण तुम्ही केल्यानंतर इथं कोपऱ्यात तुम्हाला 4 लाईन बघायला भेटणार. त्याच्यावरती ॲक्शन मध्ये 4 लाईन बघायला भेटणार. त्यावर क्लिक करायचं आणि ते एक लोड ॲक्शन म्हणून नाव आहे तुम्हाला लोड ॲक्शन. तर त्यावर क्लिक करून गेल्यानंतर हे बघू शकता आपला शॅडो मिळतो. तर त्याला सिलेक्ट करून एंटर दाबा डायरेक्ट तुमचा शॅडो इथे ॲड होणार ठीक आहे. ॲड केल्यानंतर त्याला इथं ओपन करा. पहिलं जे आहे आपलं 255x45 त्याला सिलेक्ट करून फक्त इथं खाली जे आहे मित्रांनो प्लेचं बटन त्याला क्लिक करायचं. हे बघू शकता लेअर पॅटर्न पूर्ण आपल्या लेअर वाढत चालले म्हणजे जेणेकरून पूर्ण शॅडो तो आपल्या होऊन पूर्ण मर्च लेअर होऊन आपल्याला 100% ती दिसणार आहे मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये ठीक आहे. हे बघू शकता. आपण थोडा वेट करू इथं 1-2 मिनिटं एवढं मिळेल ना मित्रांनो. कमीत कमी 15-20 सेकंद नक्कीच लागू शकते काय विषय. तर असे पण ते बघू शकता मित्रांनो पूर्ण होते. हे बघू शकता मित्रांनो एकदम प्रॉपर खतरनाक आपला शॅडो वाचलाय. हे बघू शकता तुम्ही शॅडो आपला बाजूला झाला ठीक आहे. एकदम अशा पण आपण त्याला नक्की ते सेट करू शकतो तुमच्या हिशोबाने. हे बघू शकता वाटेल तसं तुम्ही नक्की त्याला इकडे तिकडं या पद्धतीने नक्कीच करू शकता. शॅडो बघू शकता मग खतरनाक आपल्या एका क्लिकमध्ये शॅडो लागलाय. या असेच फायनली मित्रांनो जबरदस्त आपण नक्कीच घेऊन येत राहतो मित्रांनो. संपूर्ण ते तुम्हाला काही गोष्टी माहीत नसते ठीक आहे. बेसिक तर असे फायनल आजचं ट्युटोरियल होतं मित्रांनो. असेच वेगवेगळे ट्युटोरियल नक्की घेऊन येणार मित्रांनो गणपतीवर असे आगमन सोहळा वगैरे इरिटेबल बद्दल ठीक आहे. नक्कीच मला कमेंट करा. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.